जर तुम्ही एकदा या पद्धतीने आळूच्या वड्या बनवल्या ना, तुम्ही कायम याच पद्धतीने बनवता, इतक्या मस्त लागतात त्या. त्यासाठी लगेच आहे ना आळूच्या पानाच्या अशा थोड्याशा शिरा दाबून घ्यायच्या. मग मिक्सर मध्ये थोडीशी मिरची, लसूण आणि जिरे टाकून याचं वाटण तयार करून घ्यायचं. लगेच इकडे बेसन पीठ घ्यायचं, तांदळाचं पीठ घ्यायचं, तीळ घ्यायचे, आपण बनवलेला ठेचा टाकायचा, थोडासा ओवा टाकायचा, कोथिंबीर टाकायची, मीठ टाकायचं आणि हळद व पाणी टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं. मग थोडं चिंचेचं पाणी टाकायचं आणि बॅटर छान तयार करून घ्यायचं. लगेच आता हे आळूच्या पानाला लावून घ्यायचं. आता एका पानाला लावून झालं की त्याच्यावरती दुसरं पान ठेवायचं, त्याला पण लावून घ्यायचं. अशीच प्रोसेस आपल्याला 2-3 वेळा करायची. आपलं बॅटर छान लावून झालं की नंतर हे मस्तपैकी फोल्ड करून घ्यायचं. लगेच इकडे गॅसवरती पाणी गरम करून घ्यायचं, त्यावरती चाळणी ठेवायची, आपण बनवलेल्या आळूच्या वड्या ठेवायच्या आणि झाकण ठेवून त्या छान स्टीम होऊन द्यायच्या. अशा उकडल्या की थंड होऊन द्यायच्या, नंतर मस्तपैकी कापून घ्यायच्या. लगेच थोडंसं तेल गरम करायला ठेवायचं आणि वड्या एक एक करून तळायला टाकायच्या. असा मस्त कलर चेंज झाला की झाली ना तुमची आळूची वडी खायला रेडी.